आज आपण करणार आहोत गार्लिक ब्रेड। त्यासाठी कमीत कमी साहित्यात बनवणार आहोत चविष्ट रेसिपी। त्यासाठी साहित्य लागणार आहे 1 वाटी लसूण, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर, बटर आणि चीज। थोड्याशा तेलात लसूण फ्राय करून घ्यायचा आहे। तो आता एका वाटीत काढून स्मॅश करून घ्यायचा आहे। मी वाटीतच स्मॅश केला, मिक्सर मध्ये केला तरी पण चालतो। ते सर्व साहित्य आपण बटर मध्ये टाकूया। बटर स्मॅश करून घेतलेला आहे। चिली फ्लेक्स ते आपले तिखट किती पाहिजे ते आपल्या आवडीनुसार। काळी मिरी पावडर टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि लसूण टाकायचं, स्मॅश केलेलं लसूण टाकायचं। ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पावाच्या वरती लावायचं। पावाचं ते वरचं कवर काढून घ्यायचं थोडंसं। कट करून घ्यायचे, अशा पद्धतीने पाव करून घ्यायचे। त्यावरती ते असं लावून घ्यायचं आहे। आपण ते एकत्र केलेलं आहे ते सगळं चीज ते पूर्ण। आता त्यावरती टाकणार आहोत चीज। हे पिझ्झा चीज घेतलेला आहे। साधं चीज आपलं दुसरं चीज घेतलं तरी पण चालतं। मी पिझ्झा चीज होतं घरात, मग तेच टाकलेलं आहे। एकदम कमी साहित्यात छान अशी रेसिपी होती। वरतून चिली फ्लेक्स टाकायची, थोडीशी काळी मिरी पावडर आणि कोथिंबीर टाकायचं आणि घरीत आपल्या तव्यावरती करून घ्यायचं आहे। तव्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं, त्यावर असं ठेवून द्यायचं आणि वरतून झाकण ठेवून द्यायचं। 15 मिनिटांनी अशा पद्धतीने आपलं गार्लिक ब्रेड तयार होतं। एकदम छान कुरकुरीत लागतं। थोडेसे असे लहान मुलांसाठी पीस कट करायचे आणि सर्व करायचे। एकदम छान लागतं, कुरकुरीत। घरच्या घरी कमी साहित्यात छान अशी रेसिपी तयार होते। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा।